पंचायत समितीमध्ये पाईप आहेत की नाही, आणि आता सध्या उन्हाळ्याचा दिवस आहे आणि उन्हाळ्याचा दिवस असून सुद्धा आम्हाला महिने महिने दीड दोन महिने पाणी भेटत नसेल आणि मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला आणि लाडक्या भाषाला पाणी भेटत नसेल तर आम्ही जगाव कुठं आणि जावा कुठं, आणि जगावं की मरावं हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे। आता पंचायत समितीला आम्ही आलेलो आहोत, पण ह्या पंचायत समितीमध्ये हा पीडीओ साहेब आहेत, एनबी कट्टवार गट विकास अधिकारी, हे सुद्धा ह्या पंचायत समितीमध्ये सध्या आहेत नाही आहे। तर आम्ही आता आपल्या समस्याचा निराकरण करण्यासाठी जावं कुठं? मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणता आणि लाडक्या बहिणीलाच पाणी भेटत नाही, तर आम्ही जगावं की मरावं सांगा मुख्यमंत्री साहेबांनी। कोट्यावधीची स्कीम आहे, करोडो रुपये जल जीवन मिशनच्या नावाखाली तुम्ही उधळला आणि त्यात करोडो रुपये सुद्धा उधळून सुद्धा ते जल जीवन मिशन तुम्ही सक्सेस करू शकले नाही, घराघरापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही आणि कोट्यावधी रुपये तुम्ही शासनाचे सगळे उधळून टाकले आहे आणि लाडक्या बहिणींना तुम्ही पाणी सुद्धा देऊ शकत नाही। आता सांगावं आम्हाला, आम्ही कुठं जायचा? अरे एक दिवस झाला, 2 दिवस झाला, हप्ता झाला, पण इथं महिना उन्हाळ्यामध्ये पाणी भेटत नसेल तर आम्ही कोणाच्या घरी जायचा, कोणाच्या दाराकडे जायचा आणि पाण्याची भीक मागायचा? सरकार मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही थोडा लक्ष द्या, कोट्यावधीची स्कीम सुद्धा हे पाण्यावर हवेमध्ये झुलत आहे। मला सांगायचे आहे आपल्या क्षेत्राचे विधानसभाचे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार साहेब, तुम्ही अधिवेशनामध्ये काय करता? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।